आयजी दत्ता कराळे यांची बदली करण्यात आली आहे हे ऐकून बरं वाटलं. खरं तर हे बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं. कारण त्यांच्या विरुद्ध अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आपण तो व्हिडिओ बघितला ज्याच्यात ते त्यांच्या मंचावरनं भाषण देत होते. खरं तर एका आयजी पदावर असलेल्या व्यक्तीने असं करणं अतिशय चुकीचं आहे. आणि त्यांच्यासारखी लोक ज्या मंचावरनं भाषण देतात म्हणूनच जनतेचा विश्वास हे अशोक खरातांसारख्या लोकांवर बसतो. इतकंच नाही तर ते बोलताना सुद्धा ना पदाची त्यांनी गरिमा ठेवली ना सर्व्हिस रूल्स त्यांनी फॉलो केले होते. म्हणूनच मी त्यांच्या सस्पेन्शनची मागणी करत होते. कारण खरात प्रकरण सोडून सुद्धा आयजी दत्ता कराळेंवर अनेक आरोप आहेत. एक सिरियस सीबीआय एन्क्वायरी देखील चालू आहेत. आणि कुठेतरी मला असं वाटतं की हे सगळे भ्रष्ट ऑफिसर्स जे आहेत त्यांना या मोठ्या पदांवरनं काढलं पाहिजे. म्हणूनच मी आधी अभिजित भांडे पाटील यांच्या विरुद्ध पण लढत होते आणि आयजी दत्ता कराळे यांच्यावर पण लढत होते. तर आत्ताच्या घटकेला ही बातमी ऐकून थोडं बरं वाटलंय. खरं तर ही कारवाई ही बदलीची नाही तर निलंबनाची असायला हवी होती असंच माझं मत आहे.